आषाढी एकादशी निमित्त ढोकसावंगी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 रोजी दौंड येथील श्री दत्तपीठ दत्त मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले। दौंड नगर परिषदेच्या नगरसेविका सौ स्वाती निलेश सावंत यांच्या हस्ते दिंडीतील वारकऱ्यांचे श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना नगरसेविका सौ स्वाती निलेश सावंत म्हणाल्या की वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, समतेचे, बंधुभावाचे आणि मानवतेचे प्रतीक आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या भक्ती, सेवा व समतेच्या विचारांचा वारसा आजही लाखो वारकरी जपत आहेत। रामकृष्ण हरीच्या अखंड नामघोषात पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांकडून शिस्त, त्याग, प्रेम आणि सामाजिक ऐक्याचा आदर्श समाजाने घ्यावा। या दिंडीचे संस्थापक शिवाजी महादू पाचंगे असून ही दिंडी गेल्या 13 वर्षे अखंडपणे पंढरपूर वारी करत आहे। खंडोबा देवाच्या या दिंडीत सुमारे 200 वारकरी सहभागी झाले होते। दत्तपीठ दत्त मंदिर येथे वारकऱ्यांसाठी स्वादिष्ट नाश्त्याचे नियोजन करण्यात आले होते। या दिंडीचे मार्गदर्शन श्री चंद्रकांत मलगुंडे, रामदास पाचंगे, माजी सरपंच पंढरीनाथ मलगुंडे, राजाराम पाचंगे, सुरेश पाचंगे, बंसी पाचंगे, मस्कू मलगुंडे, कैलास पाचंगे, जयसिंग मलगुंडे, बापूराव मलगुंडे, शांताराम पाचंगे, संजय श्रीराम, शिवाजी मलगुंडे, विलास शिंदे व पुजारी शरद गुरव यांनी केले। दत्तपीठ दत्त मंदिर संस्थानाच्या वतीने सर्व वारकऱ्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त बुवा सावंत तसेच ज्येष्ठ विधिज्ञ श्री विलास बर्वे उपस्थित होते। स्वागत समारंभानंतर जय मल्हार आषाढी पायी दिंडी विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। आपण सगळे एवढा कष्ट करू, 15 दिवस चालणं, पायी प्रवास, हे सगळं करून तिथपर्यंत पोहोचता आहात। तुमच्या सगळ्यांच्यातच आम्हाला पांडुरंग मिळावा, दिसावा हीच आमची अपेक्षा आहे। इथून पुढे आपण सर्वांनी आम्हाला ही सेवा करण्याची संधी द्यावी ही आमची सर्वांची आमच्या परिवारातर्फे आपल्याला विनंती असेल। त्याचबरोबरच या सेवेमध्ये जर काही कसर राहिली असेल, काही आमच्याकडून थोडंफार करायचं राहून गेलं असेल तर मोठ्या मनाने आम्हाला माफ करा। पुढच्या वेळी नक्कीच आम्ही यामध्ये अजून काही वेगळं काही करता येईल का याबद्दल नक्कीच प्रयत्न करू। त्याचबरोबर आपल्या सर्वांना या पायी प्रवासासाठी, पांडुरंग भेटीसाठी खूप खूप शुभेच्छा। आपल्या सर्वांचा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहावा या आमच्या परिवारातर्फे आम्हाला तुम्हा सर्वांना नम्र विनंती।